अयोध्यातील 35 लाखांच्या मोबाईल चोरीचा थरारक उलगडा. झारखंडमधून सराईत चोर जेरबंद, 2 साथीदार फरार, मुद्देमालाचा अद्याप शोध. नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज. तळोदा शहराला हादरवून सोडणाऱ्या तब्बल 30 ते 35 लाख रुपयांच्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी मोठा उलगडा केला आहे. भिंत फोडून गुरुकृपा मोबाईल दुकानातून लाखो रुपयांचे मोबाईल लंपास करणाऱ्या टोळीतील एका सराईत आरोपीला पोलिसांनी थेट झारखंडमधून अटक केली असून 2 साथीदार अद्याप फरार आहेत. काही दिवसापूर्वी तळोदा शहरातील गुरुकृपा मोबाईल दुकानाची मागील भिंत फोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला होता. विक्रीसाठी ठेवलेले 30 ते 35 लाख रुपयांचे महागडे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले, तर मोबाईलचे बॉक्स आणि चार्जर दुकानामागे टाकून पळ काढला होता. या धाडसी चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा तपास करताना तळोदा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच चोरीस गेलेल्या मोबाईलपैकी काही मोबाईल सुरू झाल्यानंतर त्यांच्या IMEI क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले. सोबतच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे थेट झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यापर्यंत पोहोचली. अखेर पोलिसांनी मोहम्मद साबिर मुस्तफा शेख राहणार मजहर टोला, राजमहल, जिल्हा साहिबगंज, झारखंड याला जेरबंद करण्यात यश मिळवले. या गुन्ह्यातील त्याचे साथीदार 2 साथीदार इस्माईल नसरू शेख आणि सईद हुसेन नूर इस्लाम शेख हे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अंधेरी आणि ठाणे परिसरात मोबाईल तसेच महागड्या घड्याळांच्या चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र या प्रकरणातील चोरीस केलेला मुद्देमाल अद्याप हस्तगत झालेला नाही. साहिबगंज परिसर हा बांगलादेश सीमेच्या तुलनेने जवळ असल्याने चोरीचे मोबाईल बांगलादेशात विक्रीसाठी पाठवण्याचा संशय पोलीस व्यक्त करत आहे. त्यामुळे पोलीस कोठडीत आरोपीकडून आणखी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. ही उल्लेखनीय कारवाई तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, पोलीस हवालदार विशाल नागरे, मुकेश तावडे, दादाभाऊ वाघ, अभय राजपूत, पोलीस शिपाई मनोज महाजन, पोलीस पाटील मोहन ढमडेरे यांच्या पथकाने केली. आता सर्वांचे लक्ष एका प्रश्नाकडे लागले. चोरीचा लाखो किमतीचा मुद्देमाल सापडणार का? फरार 2 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात कधी अडकणार? या प्रकरणातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे होणार? या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर परिवर्तन 24 न्यूजची नजर कायम राहणार आहे. अशाच बेधडक, विश्वासार्ह आणि सर्वात आधी बातम्यांसाठी परिवर्तन 24 न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.